नमस्कार. हे शून्य मशागतीचं शेत आहे आणि या शेतामध्ये कोणतीही मशागत न करता 27 जूनला सोयाबीनची पेरणी केली, ज्याचा व्हिडिओ मी आपल्याला शेअर केला होता. त्यानंतर अधूनमधून सुद्धा या शेताचे व्हिडिओ केले आणि आता आहे 25 जुलै, म्हणजे आता हे 27 दिवसाचं सोयाबीनचं पीक आहे आणि 27 दिवसाचं पीक असताना आपल्याला दिसते की कोणतीही या ठिकाणी मशागत नाही, कोणतंही रासायनिक खत पण दिलेलं नाही आहे आणि तरी पण आपल्याला दिसते की या ठिकाणी सोयाबीनची ही वाढ त्या 27 दिवसाच्या मानानं समाधानकारक पण आहे. सुरुवातीला हे सोयाबीन एकदम पतलं वाटायचं, कारण हे टोकन यंत्रानं पेरणी केलं. म्हणजे प्रत्येक 13 सेंटीमीटरवर यातलं एक एक दोन दोन बी उगवलेलं आहे. आता हे 27 दिवसाचं पीक झालं, जवळपास फट्या झाकत आलाय. याला आपण पेरणीनंतर एक उगवणपूर्व तणनाशक मारलं होतं, मॅक्स नावाचं, आणि त्यानंतर यामध्ये काहीही केलं नाही. म्हणजे तसं जर पाहिलं तर या शेतामध्ये आपण नांगरणी मशागतीचा कोणताही खर्च नाही आहे. बियाणं घरचं वापरलेलं आहे, जे 16-17 किलो एकरी लागलं. त्यानंतर तणनाशक एक वापरलंय, ज्याची फवारणी घरीच केली आणि त्याला 400 रुपयाचं तणनाशक एकरी या ठिकाणी लागले उगवणपूर्व. आणि त्यानंतर कोणताही या शेतामध्ये खर्च नाही आहे. म्हणजे हे शून्य मशागतीची आहे आणि कमीत कमी खर्चाची पण शेती आहे. आणि अशा पद्धतीनं शेती होऊ शकते, हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे तुरीचे खोडके उभे आहेत. आता आपल्याला दिसते की बरेच शेतकरी मोठ्या प्रमाणात नांगरणी वखरणी करतात, मोठ्या प्रमाणात रासायनिक खत पण देतात, खर्च होतोय आणि तरी पण उत्पादन फारसं वाढताना दिसत नाही. म्हणजे अनेक शेतकऱ्यांचं उत्पादन तर 5-6 क्विंटल राहतं. आता हे एक शेत आहे शून्य मशागतीचं. या शेताचं उत्पादन मात्र इतर जे आजूबाजूला शेतकरी आहेत, जे पारंपरिक पद्धतीनं शेती करतात, त्यांच्यापेक्षा 1 क्विंटल शिल्लक किंवा त्यांच्या एवढं येतं. म्हणजे उत्पादन तर फार वाढत नाही, कारण याला रासायनिक खत पण नाहीये. पण ही पण काही कमी गोष्ट नाहीये, की इतर शेतकऱ्या एवढंच उत्पादन आणि त्यामध्ये मात्र नांगरणी नाही, वखरणी नाही, साधं शेणखत नाही, कंपोस्ट नाही, रासायनिक खत पण नाहीये. आणि याच्या मागचं गमक असं आहे, की आपण आधीच्या पिकाचे अवशेष इथंच ठेवतोय. म्हणजे नांगरणी वखरणी न केल्यामुळे आपल्याला दिसतं, की इथं जे काय तण होतं आधीचं, गवत होतं, तुरीचे खोडके होते, सोयाबीनचे खोडके होते, त्याची मुळं सगळी इथंच्या इथंच राहिलेली आहे आणि त्यामुळे माती इथली सुपीक बनते. म्हणजे मोठ्या प्रमाणात जीवाणू या जमिनीमध्ये तयार होतात आणि ते जीवाणू या पुढील सोयाबीनला अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याचं काम करतात. आणि त्यामुळे माहिती आहे, की आपल्याला दिसते आता हे जे शेत आहे, या शेताचे वेगवेगळे भाग आहेत. म्हणजे हा एक भाग आहे, काही भाग हा चुनखडीचा आहे आणि आपल्याला दिसतंय मात्र, की चुनखडीच्या जमिनीमध्ये तुम्ही रासायनिक खत दिलं किंवा नाही दिलं, तर दोन्ही अवस्थेत आपल्याला काही काळ सुरुवातीला सोयाबीन ते पिवळं पडलेलं दिसतं. तसं या ठिकाणी पण काही जो चुनखडीचा पार्ट आहे, एक खरगडा आहे, तर त्या ठिकाणी काही करा, तिथं थोडं पिवळं पडतं. परंतु बाकीचा जो मध्यम भाग आहे, म्हणजे तसं पाहिलं तर ही जमीन हलकी, सगळे दगडं वर आहेत, हलकी जमीन आहे, मुरमाड जमीन आहे आणि मुरमाड जमिनीमध्ये सुद्धा आपल्याला दिसतंय, की या शून्य मशागतीनं आपण शेती करतो, तर ही शक्य तर आहेच, परंतु कमी खर्चाची पण आहे आणि उत्पादन किंवा त्याला निव्वळ उत्पन्न जे आपण म्हणू, ते सुद्धा या जमिनीमध्ये खूप चांगलं येतं. या ठिकाणी समजून घेण्यासारखी एक गोष्ट अशी आहे आणि ती म्हणजे ही जी हिरवी वनस्पती आहे, हे प्रकाश संश्लेषणाद्वारे जे काही अन्नद्रव्य इथं तयार करतात, तर त्यातला काही अन्नद्रव्य हे जमिनीमध्ये सोडतायत आणि जमिनीमध्ये अन्नद्रव्य कशासाठी सोडतात, तर त्या ठिकाणी सूक्ष्मजीवांची वाढ व्हायला पाहिजे. कारण ही पीक स्वतः कोणतंच अन्नद्रव्य घेऊ शकत नाही सूक्ष्मजीवांशिवाय. म्हणजे स्वयंपाकाशिवाय आपल्या शेतामध्ये काम भागत नाही. आता इथले स्वयंपाकी कोण आहेत? तर वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्मजीव आहेत, ज्यामध्ये ॲझोटोबॅक्टर येतात, रायझोबियम येतात, पी-एच-बी येते, फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया येते. असे अनेक प्रकारे जीवजंतू आहेत किंवा काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, गांडूळ आहेत. तर हे सूक्ष्मजीवांना अन्न या सोयाबीनच्या माध्यमातून मिळतं आणि त्या मोबदल्यात हे सूक्ष्मजीव काय करतात, तर जमिनीमध्ये जे अन्नद्रव्य असतात पिकाला लागणारे, म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश, हे उपलब्ध करून देण्याचं काम करतात. म्हणजे इथे सिम्बायोटिक रिलेशनशिप आपल्याला दिसते. आपल्याला दिसते की आता या ठिकाणी एकच पीक घेतोय, कारण ही कोरडो जमीन आहे, दुसरं पीक पण घेत नाही आहे. हे 3.5 महिन्याचं पीक आहे, ज्याला 80 दिवस खायला लागतात आणि बस या शेताला तेवढंच काम आहे. त्याच्यानंतर वर्षभर या शेतामध्ये पीक नाही आहे. मग हे 80 दिवस खायला सोयाबीनला जेवढे काही अन्नद्रव्य लागतात ना, तेवढी पुरवण्याची क्षमता या शेतामध्ये आहे. जरी हे शेत हलकं असलं तरी. फक्त ते उपलब्ध करून देण्यासाठी जे जीवाणू पाहिजे, ते मात्र मोठ्या प्रमाणात आपल्या शेतात असणं आवश्यक आहे.
आणि मग ती जीवाणू कसे उपलब्ध होतील, तर त्यासाठी आपण ही शून्य मशागत शेती करतोय. म्हणजे ज्यामध्ये आपण तुरीचे खोडके सुद्धा इथले काढले नाही, सोयाबीनचं खोडके होते ते काढले नाही, तणाचे काही अवशेष होते आपल्याला दिसतंय ते जशीच्या तशीच इथं राहू दिले. आणि ज्यामुळे इथं ऑर्गॅनिक मॅटर मोठ्या प्रमाणात पडलं आणि सूक्ष्म जीवांची संख्या मोठ्या प्रमाणात इथं मेंटेन केल्या जाते. आणि त्यामुळे आपल्याला दिसतंय की कोणतंही रासायनिक खत नाही, तरी पण या सोयाबीनला जे काही अन्नद्रव्य आपल्याला लागतात ते या ठिकाणी मिळत आहेत. तर ही शून्य मशागत शेती खरोखर समजून घेणं काळाची गरज आहे. थोडा आपल्या शेतावर प्रयोग करून पाहणं ही काळाची गरज आहे. आणि मग जर चांगलं वाटलं तर आपण मोठ्या प्रमाणात आपल्या शेतामध्ये ही करू शकता.